सातारा जिल्ह्यामध्ये 11 पंचायत समिती आहेत आणि 11 पंचायत समितीच्या सभापतीपदी कोण निवडून येणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. एकूण सध्या जर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा, कराड, खटाव, मान, फलटण, खंडाळा, वाई, जावली, कोरेगाव, पाटण आणि महाबळेश्वर या 11 पंचायत समिती आहेत. या पंचायत समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती होण्याची शक्यता आहे 4. म्हणजे त्यांचे मुळातच प्राबल्य आहे 4. भाजप 3, शिवसेना 1 आणि ईश्वर चिट्टी 3 ठिकाणी कामी येणार आहे. म्हणजे जिथं बलाबल समसमान आहे असे 3 ठिकाण आहेत. एकूण पंचायत समितीच्या ज्या 130 जागा आहेत त्यापैकी भारतीय जनता पार्टीनं 53 ठिकाणी विजय मिळवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 46 ठिकाणी, शिवसेना 29 ठिकाणी आणि काँग्रेस 2 ठिकाणी, असं 130 पैकी हे बलाबल आहे. आता सुरुवातीला आपण विचार करूया सातारा पंचायत समिती. सातारा पंचायत समितीमध्ये एकूण 16 जागा आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टीने 10 जागा मिळवल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसने 5 आणि शिवसेनेने 1. अर्थातच सातारा पंचायत समितीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सभापती होईल हे निश्चित झालेलं आहे. दुसरा कराडमध्ये. तर कराडचा जर विचार करायला गेलं तर कराडमध्ये खूप मोठी काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि एकूण 24 जागा आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टी ज्या आहेत त्या 13 ठिकाणी आहेत. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे 8 ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस माफ करा 7 ठिकाणी, काँग्रेस 2 आणि शिवसेना 2 असं हे बलाबल आहे. म्हणजेच भाजपा 13 आणि इतर पक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 11 असं म्हणजे काटेकी टक्कर आणि काठावरचं बहुमत हे भाजपला कराडमध्ये मिळालेलं आहे. खटावमध्ये एकूण 14 जागा आहेत, भाजपा 8 आणि राष्ट्रवादी 6. म्हणजे खटावमध्ये सुद्धा या ठिकाणी काठावरचं बहुमत भाजपला. मानमध्ये एकूण पंचायत समितीच्या 10 जागा आहेत, भाजप 5 आणि राष्ट्रवादी 5. या ठिकाणी ईश्वर चिट्टीच्याद्वारे या ठिकाणची ही निवड होणार आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक, एकूण 16 जागा आहेत, रामराजे नाईक निंबाळकर यांना शिवसेनेच्या 8 आणि राष्ट्रवादीच्या 3 असे इथं बलाबल आहे आणि भाजपच्या 5. म्हणजेच काय तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथे एकत्र आहे. म्हणजे त्यामुळं इथं दोघांच्या मिळून 8 आणि रामराजेंच्या शिवसेनेच्या 8. यामुळे इथं सुद्धा ईश्वर चिट्टीवर या ठिकाणी मतदान म्हणजे सभापती निवडला जाणार आहे. खंडाळा तालुका. खंडाळा तालुक्यामध्ये मंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी एक हाती सत्ता घेतलेली आहे. भाजपच्या 6 जागा, राष्ट्रवादी 4 आणि भाजपच्या 2 आहेत. वाईमध्ये या ठिकाणी सुद्धा एकूण 8 जागापैकी 5 राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत, 3 भाजपने जिंकलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीने आपला गड राखलेला आहे. जावली पंचायत समितीमध्ये एकूण 6 जागा आहेत, 3 भाजप, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला 1. म्हणजे या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि शिवसेना जर एकत्र झाली तर ईश्वर चिट्टीच्या माध्यमातून सभापती निवडण्याची शक्यता आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये निर्विवाद वर्चस्व राष्ट्रवादीने या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. कोरेगावमध्ये पंचायत समितीसाठी एकूण 12 जागा आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी 9, भाजप 1 आणि शिवसेना 2. म्हणजे आमदार महेश शिंदे यांचा या ठिकाणी धोबीपछाड केलेला आहे राष्ट्रवादीनं. पाटणमध्ये निर्विवाद शंभूराज देसाई यांची सत्ता या ठिकाणी दिसते. एकूण 14 जागेपैकी 13 जागा या शिवसेनेकडे आहेत आणि 1 फक्त भाजपकडे आहे. म्हणजेच पाटणमध्ये शिवसेनेचा सभापती होणार हे निश्चित आहे. महाबळेश्वरमध्ये एकूण 4 जागा आहेत, यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि शिवसेना 2. असं हे बलाबल सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र कोण सातारा जिल्ह्यामध्ये वरचढ चढणार, कोणता पक्ष, याकडं सुद्धा महत्त्वाचं सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र यावर एकच आहे,
सातारा जिल्ह्यामध्ये 11पैकी 11 पंचायत समितीवर महायुतीचा सभापती होईल असं साधारणतः एकंदरीत हे चित्र दिसतंय. आणि पंचायत समितीच्या सभापती निवडीसुद्धा खूप रंगतदार होतील अशी एकंदरीत चिन्ह दिसत आहेत.